नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. याचं शीर्षक जरा मजेशीर आहे ना. काही खोके एकदम ओके, खाऊन खाऊन दडलेत बोके. तुम्ही जे नेहमी ऐकत आलात 50 खोके खाऊन खाऊन माजलेत बोके, हे तसं नाही आहे. काही खोके एकदम ओके, खाऊन खाऊन दडलेत बोके, म्हणजे खाल्लाय आणि लपून बसलेत अशी स्थिती आहे. आता हे काही खोके जे एकदम ओके आहेत ते कोणते आहेत ते आपल्याला तपासलं पाहिजे. एकनाथ शिंदेंनी संघर्ष केला आणि शिवसेना स्वतःकडे घेऊन एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. जसं एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तसं उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं एकच पालुपद लावण्यात आलं, हे खोकासूर आहेत, हे खोके आहेत, म्हणजे खाऊन खाऊन माजलेत बोके अशा घोषणा देण्यात आल्या. म्हणजे 50 खोके प्रत्येकाने घेतले असं सांगण्यात आलं. आणि उठसूट कोणताही माणूस जेव्हा भाषणाला उभा राहतो, म्हणजे अगदी उद्धव ठाकरेंपासून सुषमा अंधारेपर्यंत कोणीही जेव्हा भाषणाला उभं राहतं तेव्हा एकच विषय बोलत असतं, खोके खोके खोके. अर्थात शिवसेनेकडूनही याचं प्रत्युत्तर दिलं जातं. म्हणजे मातोश्रीच्या तळघरातले खोके कशाचे आहेत, ते कशाचे होते, असेही प्रश्न विचारले जातात. मातोश्री या सगळ्या खोक्यापासून मुक्त होती का, हा प्रश्न माझ्या मनामध्ये पडतो. म्हणजे मातोश्रीवर कधी खोक्याची गरजच नाही पडली. त्यांना काय 5-25 खोके, 10 खोके, 20 खोके, त्यातले खोके हा शब्द खोके या अर्थानेच घ्या बरं का. उगी मी कोणावर दुसरा आरोप करत नाहीये. खोके या अर्थानेच घ्यायचं. मातोश्रीला कधी खोक्यांची गरजच नाही पडली असं वाटतंय का? मी काही गोष्टीचा उगाच विचार करत होतो. म्हणजे आजकाल वेगवेगळ्या भाषणामधून एक विषय सातत्यानं येतो आहे की नारायण राणे का गेले, नारायण राणे का गेले. आता मी नारायण राणे शिवसेना सोडून का गेले याचा विचार नाहीये करत, अजिबात नाहीये करत. मी एकाच गोष्टीचा विचार करतोय, नारायण राणे मुख्यमंत्री का झाले. म्हणजे अचानक मनोहर जोशींना मुख्यमंत्री पदावरून काढून नारायण राणेंना राज्याचा मुख्यमंत्री करण्यामागे काय भूमिका होती. नारायण राणेंनी मला वाटतं काही इंटरव्ह्यूच्या मधून, भाषणांमधून सांगितलंय, मातोश्रीवर आम्ही कसे खोके पोचवत होतो, ते कसे पोचवावे लागत होते ते हे नारायण राणेंनी सांगितलेलं आहे. मग नारायण राणेंना ज्या वेळेला मुख्यमंत्री केलं गेलं, मनोहर जोशींना काढण्यात आलं, त्या काळामध्ये आणखी एक महत्वाची घटना राज्यामध्ये घडत होती. त्याच्या आधीच्या सरकारने, म्हणजे मनोहर जोशींच्या आधीच्या सरकारने एनरॉन प्रकल्प, दाभोळ अणुऊर्जा प्रकल्प भारतामध्ये आणण्याचं ठरवलेलं होतं. आणि या प्रकल्पाला कडाडून विरोध भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना दोन्हीही युतीमध्ये करत होते. म्हणजे गोपीनाथ मुंडेंनी तर एनरॉन समुद्रात बुडवून टाकू अशी घोषणा करून टाकलेली होती. पुढे युती सरकारच्या काळामध्ये हाच एनरॉन काही नियम अटी बदलून परत आणला पाहिजे असं वाटलं आणि याच काळामध्ये रेबेका मार्क नावाच्या महिलेला एनरॉन प्रकल्पाचा उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. आता या रेबेका मार्क एनरॉन प्रकल्पाच्या स्थापनेसाठी महाराष्ट्रामध्ये येत होत्या आणि त्याच वेळेला मनोहर जोशींचं मुख्यमंत्रीपद जात होतं आणि नारायण राणे मुख्यमंत्री होत होते. आता या बाई आल्या, राज्यात सत्तांतर झालं, नवे मुख्यमंत्री झाले आणि एनरॉनच्या प्रकल्पाला हिरवी झेंडी मिळाली. त्यावेळेला रेबेका मार्क यांनी काही खोके आणलेले होते का? सोबत लागतील म्हणून सामान बिमान पॅक करून न्यायला, काही आवश्यक गोष्टी ठेवायला, कागदपत्र जरा सुरक्षित राहिले पाहिजेत म्हणून चांगले चांगले खोके आणले होते का? आणि मातोश्रीवर ते खोके पोहोचवले होते का? म्हणजे कागद भरून गच्च असे व्यवस्थित ते कागद सुरक्षित गेले पाहिजेत. मातोश्रीवरच्या सगळ्या मंडळींना अभ्यास करता आला पाहिजे, काय काय झालं पाहिजे. मला वाटतं या संबंधीची माहिती नारायण राणे तर देतीलच देतील, पण त्यासोबत त्या काळात ऊर्जा मंत्री असलेले सुरेश नवले, जे पुढे नारायण राणे काँग्रेसमध्ये आल्यानंतर विधान परिषदेचे सदस्य झाले होते, ते सुरेश नवले देखील अधिक देऊ शकतील की एनरॉन प्रकल्पाच्या योग्यतेसंबंधीचा अहवाल असलेली कागदपत्रे किती खोक्यात भरून मातोश्रीच्या तळघरात पोचवली होती याचा अंदाज राणे आणि नवले दोघंही देऊ शकतील. या दोघांनी या काही खोके एकदम ओके कसे असतात हे सांगण्याच्या माझ्या गोष्टीला दुजोरा देणं आवश्यक आहे. कदाचित देतील, कदाचित देणार नाहीत, कशाला बोलायचं म्हणून.
पण ज्या अर्थी कागदपत्रांची खोके मातोश्रीवर येत होते त्या अर्थी आता काही लोक कन्व्हिन्स होण्यासाठी खोके घेणार असतील तर तुम्ही तशा आम्ही उग बसा मामी अशी म्हण म्हणून खरं तर गप्प बसायला पाहिजे, पण असं होत नाही. त्यांचे खोके दिसतात, आपल्याकडे आलेले खोके मात्र दिसत नाहीत. मला अजून काही उदाहरणं सांगायची. आता बहुतेक नंदकुमार जंत्रे नावाचे अधिकारी निवृत्त झाले असतील. हे नंदकुमार जंत्रे बुलढाण्याला सीईओ होते, बीडचे कलेक्टर होते, पुढे ठाण्याचे मनपा आयुक्त झाले, पुढे ठाण्याचे कलेक्टर झाले. याच नंदकुमार जंत्रेंच्याकडं काही काळ वाशीच्या एपीएमसीचं म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीचं प्रमुख अधिकाऱ्याचं पद होतं. नंदकुमार जंत्रेंच्याच कालखंडामध्ये वाशीच्या बाजार समितीमधल्या काही प्लॉट्सना वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होती आणि जंत्रेंच्याकडे एक यादी आली होती. ती यादी देऊन त्यातल्या अनेकांना प्लॉट्स अलॉट केले जावेत असं सांगण्यात आलं होतं. अर्थात याला कडाडून काही लोकांचा विरोध झाला. त्यात गणेश नाईक एक होते. त्या काळामध्ये गणेश नाईक सुद्धा शिवसेनेत होते. मला जरा गणेश नाईकांनी आता स्पष्ट करून सांगण्याची वेळ आली आहे. जंत्रेंना काही लोकांना प्लॉट वितरित करण्यासाठीची जबाबदारी कोणावर देण्यात आली होती आणि त्या यादीतली नावं कोणकोणती होती? खरंच व्यापारी होते का? खरंच शेतकरी होते का? खरंच आडते होते का? हमाल होते का? कोण होतं? त्या यादीतली कोणाकोणाची नावं घुसडण्यात आली होती आणि त्यासाठीच्या यादीच्या कागदपत्रांचे खोके मातोश्रीवर कोणाकडे पोहोचवले होते म्हणून त्या खोक्यातलीच काही कागद लिहून इकडे आलेली होती. जरा काही खोक्यांचा विचार झालाच पाहिजे. मला अजून एक माहिती विचारायची आहे. याच्यात गणेश नाईकच याबाबतचा खुलासा करू शकतील. नाईक साहेब, तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेवर अनेक वर्षापासून वर्चस्व ठेवून आहात आणि या नवी मुंबई महानगरपालिकेकडून एक हॉस्पिटल बांधायचं ठरलं होतं. त्या हॉस्पिटलचं बजेट मी आता अंदाजे सांगतोय. समजा आपण असं गृहीत धरू की 5 कोटी असेल, तर या 5 कोटी असलेल्या हॉस्पिटलच्या बजेटला 10 कोटीपर्यंत घेऊन जावं आणि मी सांगितलेल्या माणसालाच काम द्यावं असा संदेश कागदपत्रांच्या आदेशाच्या सहित कोणाकडून आला होता. म्हणजे त्या संबंधीची सगळी माहिती खोक्यात भरून मातोश्रीवर पाठवावी असं कोणी तुम्हाला कळवलेलं होतं का? आणि त्यावरूनच तुम्ही खूप नाराज झालात म्हणे. म्हणजे एका कंपनीनं आणखी एक विषय, म्हणजे नुसता हा हॉस्पिटलचाच विषय नाही, आणखी एक विषय. त्यावेळेला गणेश नाईक आय थिंक मला असं वाटतं की पर्यावरण मंत्री असतील आणि प्रकल्पाचं पर्यावरणाचं क्लिअरन्स करून द्यायचं काम गणेश नाईकांच्याकडे असतं. गणेश नाईकांनी पर्यावरण मंत्री असताना एक अट ठेवली होती की या कंपनीला मी क्लिअरिफिकेशन नक्कीच देईल, पण त्या कंपनीतून बाहेर पडणारं ग्लासभर पाणी त्याच कंपनीच्या एमडीनं, मालकानं किंवा प्रमुख व्यक्तीनं पिऊन दाखवावं. एकदा पिलं की मी परवानगी देतो अशी अट गणेश नाईकांनी ठेवली होती म्हणे. खरी की खोटी याबाबत गणेश नाईक याबाबतचा खुलासा करू शकतील. पण हा प्रोजेक्ट कसा पर्यावरण पूरक आहे या सगळ्या दस्तऐवजांची माहिती काही खोक्यात भरून कुठे पोचली होती? मातोश्रीवर पोचली होती आणि मातोश्रीकडून या प्रकल्पाला हिरवा कंदील द्यावा अशी सूचना करण्यात आली होती. ही खरी होती का? आणि त्यासाठी कागदपत्रांचे खोके मातोश्रीवर पोचले होते का क्लिअरन्स असलेल्या, याचा खुलासा देखील करणं आवश्यक आहे. म्हणजे मातोश्रीवर आलेल्या कागदपत्रांचा खुलासा कोणीच करणार नाही, याबाबत कोणीच बोलणार नाही आणि तुम्ही मात्र सगळ्यांच्यावरती बोलायचं. एक अजून मला खुलासा हवाय. याच्यात तानाजी सावंत जे राज्याचे आरोग्य मंत्री आहेत ते जास्त खुलासा करू शकतात. तानाजी सावंतांनी शिवसेनेचा एक भला मोठा मेळावा पंढरपूरमध्ये ठेवला होता आणि या मेळाव्यासाठी स्वतः उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या सगळ्या आमदारांना बोलवून या मेळाव्यासाठी मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं आणि प्रत्येक आमदाराला निधी संकलन करायला लावलं होतं. बरेच जण सांगू शकतील ज्यांनी निधी संकलन केलंय, कागदपत्र दिलीत. म्हणजे निधी संकलन म्हणजे पक्षाच्या मेळाव्याचा निधी काय असतो? कार्यकर्त्यांची यादी. मग प्रत्येकाने कार्यकर्त्यांची यादी करून खोक्यात भरून मातोश्रीवर पोचवावी असं सांगितलेलं होतं. आता हा निधी पोचल्यानंतर हा सगळा निधी संकलनाचा प्रकार म्हणजे हा सगळा कार्यकर्ता संकलनाचा प्रकार केला होता एकट्या तानाजी सावंतांनी. मग या मेळाव्यासाठी संकलित झालेला काही खोक्यांचा लोकांचा निधी कुठे गेला होता याबाबतचाही खुलासा मातोश्रीवरून होणं आवश्यक आहे, पण तो होत नाही. कदाचित तानाजी सावंत याबाबतचा खुलासा करतील.
बरं, लोकांच्या खोक्यावर बोलण्याआधी मला जरा आदित्यच्या प्रॉपर्टी विषयी बोलायचं आहे. म्हणजे जो माणूस काही वर्ष आधी सरकार येण्याच्या 1 वर्ष आधी टॅक्सच भरत नव्हता, टॅक्स पेअरर नव्हता, त्याला लक्षावधी रुपयांचा टॅक्स भरावा लागावा, 2-3 वर्षामध्येच अशी प्रचंड मोठी प्रॉपर्टी अचानक वाढली कशी, यावरचा स्वतंत्र व्हिडिओ मी आधी त्याच्या प्रॉपर्टी विषयी केलेला आहे. हे खोके आल्याशिवाय होतं का? म्हणजे गाड्या, घोड्या, बंगले, मातोश्री 1, मातोश्री 2, मर्सिडीज, या गाड्या, त्या गाड्या, सोनं, शेअर्स, FD, प्लॉट, गाळे, हे कशातून झालंय? हे त्यातूनच झालेलं आहे. कागदपत्रांच्या खोक्याची रद्दी विकूनच झालेलं आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये काही खोके एकदम ओके म्हणायचं आणि बाकीच्यांना मात्र बोके म्हणायचं. जर कोणी बसल्या बसल्या थोडंफार घेत असेल, तुमच्या सवयी लागल्या असतील, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला, अशी स्थिती असेल तर त्यांनाही बिचाऱ्यांना खोके गोळे करायची सवय लागली असेल असं गृहीत धरून सोडून द्यावं की हो मातोश्री निवासींनी. पण नाही, ते असं करणार नाही. तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.